गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अशक्य वाटणारी कोणतीच गोष्ट अशक्य राहिलेली नाही. पण तरीही जर मी तुम्हाला सांगितलं, ज्या दोन शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आज एकमेकांच्या जीवावर उठले आहेत, ज्यांच्यात गद्दार आणि खोके या शब्दांशिवाय संवादच होत नाही, ते आज दोन शिवसेना एकत्र येऊन आघाडी करून निवडणूक लढवणार होत्या, तर तुमचा विश्वास बसेल का? तुम्हाला वाटेल की ही एक राजकीय अफवा आहे, पण मित्रांनो, ही अफवा नाही. हे अशक्य समीकरण सत्यात उतरवण्याचा एक गुप्त प्रयत्न झाला होता, आणि तोही कोकणात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपाला शह देण्यासाठी ठाकरेंचा गट आणि शिंदे गट यांनी एकत्र येऊन शहर विकास आघाडी स्थापन करण्याचा एक प्रस्ताव तयार केला. यासाठी दोन्हीकडच्या प्रमुख स्थानिक नेत्यांची गुप्त बैठकही पार पडली. पण हाच प्रस्ताव जेव्हा मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचला, तेव्हा एकच स्फोट झाला. सूत्रांच्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी ह्या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तर हा सगळा गेम नेमका काय आहे? कणकवली इथल्या स्थानिक नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा राज्यव्यापी आदेश माहीत असूनही शिवसेनेच्या शिवसेनेसोबत जाण्याची हिंमत का केली? भाजपाला हरवण्यासाठी गरीबाचा मित्र बनण्याची ही स्थानिक रणनीती काय होती, आणि उद्धव ठाकरेंनी हा प्रस्ताव ऐकताच तो का धुडकावून लावला? यावरून महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा सिद्धांत पुन्हा एकदा सिद्ध झालाय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कणकवलीच्या याच आगळ्यावेगळ्या राजकारणाबद्दल, आणि समजून घेणार आहोत की स्थानिक राजकारण आणि राज्य पातळीवरचा अजेंडा यातला संघर्ष नेमका कसा काम करतो. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही बघताय नेमका मुद्दा काय. हा सगळा खेळ सुरू कुठून झाला? तर निमित्त आहे कणकवली नगरपंचायतीच्या आगामी निवडणुका. सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्यातही कणकवली हे राजकीयदृष्ट्या किती संवेदनशील आहे हे वेगळं सांगायला नको. याच कणकवलीत काही दिवसांपूर्वी एक गुप्त बैठक पार पडली. आता राजकारणात गुप्त बैठक नवीन नाही, पण या बैठकीत कोण उपस्थित होतं हे धक्कादायक होतं. या बैठकीला उपस्थित होते ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार वैभव नाईक आणि संदेश पारकर, आणि त्यांच्यासोबत बसले होते शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार राजन तेली आणि सतीश सावंत. गेल्या 2-2.5 वर्षात हे नेते राजकीय व्यासपीठावर एकमेकांवर तुटून पडत होते, पण या बैठकीत या सगळ्यांनी स्थानिक मतभेद विसरून एकत्र येण्याची तयारी दाखवली. का? तर याचं अधिकृत कारण सांगण्यात आलं: कणकवली शहराचा विकास. या बैठकीत असं ठरलं की कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी मिळून शहर विकास आघाडी या नावाने एक नवीन फ्रंट तयार करायचा, आणि या आघाडीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून ठाकरे यांच्या गटाचे नेते संदेश पारकर यांचं नावही जवळपास निश्चित झालं होतं. या प्रस्तावावर शिंदे गटाचे नेते राजन तेली यांनी दिलेली प्रतिक्रिया खूप इंटरेस्टिंग आहे. जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की उद्धव ठाकरेंनी तर शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करणार नाही म्हणतायत, तेव्हा राजन तेली म्हणाले, यात फक्त उभा मोठा गट नाहीये, यात कणकवलीतील इतर समाजसेवा करणारी मंडळी सुद्धा आहे. हा एकटा शिवसेनेचा प्रस्ताव नाही, तर शहरासाठी काम करणाऱ्या सगळ्या मंडळींचा हा प्रस्ताव आहे. शहराच्या विकासासाठी एकत्र येण्यात काहीच गैर नाही. आता बघा, राजकीय आघाडीला सामाजिक आणि विकासाचा चेहरा देण्याचा हा प्रयत्न होता राजन तेली आणि हुशारीने उभा केला. सोबतच्या युतीचा फोकस बदलून शहर विकास आघाडीवर आणला. पण ह्या विकासाच्या चेहऱ्यामागे एक राजकीय चेहरा लपला होता, आणि तो चेहरा होता भारतीय जनता पक्षाला शह देण्याचा. आता सर्वात मोठा प्रश्न: उद्धव ठाकरे ज्यांना गद्दार म्हणतायत, खोके बाजूला म्हणतायत, ज्यांच्या विरुद्ध त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, त्याच गद्दारांसोबत त्यांचेच माजी आमदार वैभव नाईक आणि स्थानिक नेते संदेश पारकर युतीची बोलणी करायला का बसले? याचं उत्तर दडलं आहे स्थानिक राजकारणाच्या समीकरणात. जेव्हा आपण मुंबईत बसून राजकारण पाहतो, तेव्हा आपल्याला ठाकरे विरुद्ध शिंदे हा मुख्य संघर्ष दिसतो. पण जेव्हा तुम्ही स्थानिक पातळीवर म्हणजे जिल्ह्यात किंवा तालुक्यात जाता, तेव्हा हा मुख्य संघर्ष बदलतो. तिथे तुमचा मुख्य राजकीय शत्रू कोण आहे यावर सगळी गणितं ठेवतात. कणकवलीच्या राजकारणात ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि शिंदे गटाचा, ज्यांचं नेतृत्व तिथे राजन तेली करत आहेत, मुख्य आणि कॉमन शत्रू आहे भाजप. या बैठकीचा मुख्य अजेंडा शिंदे ठाकरे एकत्र येणं हा नव्हता. मुख्य अजेंडा होता भाजपला शह देणं. याच स्थानिक मजबुरीची किंवा समीकरणाची माहिती वैभव नाईक आणि संदेश पारकर यांनी उद्धव ठाकरेंना पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मुंबईत जाऊन ठाकरेंना सांगितलं की कणकवलीत भाजपची कोंडी करण्यासाठी आणि नगरपंचायतीवर भगवा फडकवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं का महत्वाचं आहे. राजन तेली यांच्या बोलण्यातही हाच धागा सापडतो. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे. कणकवलीत भाजपने एकला चलोरेची भूमिका घेतली, त्यामुळे भाजपला हरवण्यासाठी भाजप सोडून इतर सगळ्यांनी एकत्र यावं, असा हा कणकवली पॅटर्न तयार झाला.
या स्थानिक नेत्यांसाठी शिंदेचा गट हा गद्दार नंतर होता. आधी तो भाजपला हरवण्यासाठी उपयोगी पडणारा एक राजकीय भागीदार होता. त्यांनी विचार केला की राज्यात जे काही असेल ते असेल, तालुक्यात तर आपण सगळे मिळून भाजपला हरवलं. आणि हाच प्रॅक्टिकल प्रस्ताव घेऊन ते उद्धव ठाकरेंकडे गेले. पण इथेच त्यांचा अंदाज चुकला. जेव्हा सिंधुदुर्गमधले हे नेते मराठवाड्याचा दौरा संपून आलेल्या उद्धव ठाकरेंना भेटले, तेव्हा त्यांनी मोठ्या उमेदीने हा शहर विकास आघाडीचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला. त्यांनी ठाकरेंना स्थानिक राजकीय परिस्थिती आणि समीकरण समजावून सांगितलं, भाजपची कोंडी कशी होते आणि ही आघाडी का महत्वाची आहे हे सगळं पटवून दिलं. सूत्रांच्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंनी हे सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी कुठलाही निर्णय न घेता या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त केली. आता प्रश्न हा आहे की उद्धव ठाकरे नाराज का झाले? त्यांच्याच पक्षाची नेते त्यांच्या मुख्य शत्रूला हरवण्यासाठी एक मास्टर प्लॅन घेऊन आले होते. मग त्यांनी त्यांचं स्वागत का नाही केलं? याचं उत्तर दडलं आहे उद्धव ठाकरेंच्या गेल्या 2.5 वर्षांच्या राजकीय भूमिकेत. कारण नंबर 1, गद्दार हा मुख्य शत्रू भाजप नाही. उद्धव ठाकरेंसाठी आणि त्यांच्या राज्यव्यापी राजकारणासाठी भाजप हा मुख्य शत्रू नाही. त्यांचा मुख्य शत्रू आहे शिंदे गट. त्यांचा संपूर्ण राजकीय नॅरेटिव्ह हा गद्दारी, पाठीत खुपसलेला खंजीर आणि पक्षचोरी यावर उभा आहे. अशा परिस्थितीत जर त्यांनी कणकवलीमध्ये का होईना, विकासाच्या नावाखाली का होईना त्याच मतदारांचा हात हातात घेतला, तर त्यांच्या राज्यव्यापी नॅरेटिव्हचा डब्बागुल झाला असता. कारण नंबर 2, राज्यभर चुकीचा संदेश जाणार. उद्धव ठाकरेंनी नुकतंच मराठवाड्यात आणि त्याआधीही राज्यभरातील सर्व पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्या सूचना काय आहेत? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी सोबत म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भोडण्याचा प्रयत्न करा, पण शिंदे सेनेसोबत म्हणजेच गद्दारांना सोबत कुठल्याही परिस्थितीत युती किंवा आघाडी करायची नाही. या स्पष्ट सूचना असताना सुद्धा कोकणातून असा उलटा प्रस्ताव आल्यामुळे उद्धव ठाकरे संतापले. जर आज कणकवलीला परवानगी दिली तर उद्या ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमधून असेच प्रस्ताव येतील. कारण नंबर 3, सिद्धांताची लढाई सत्तेशी नाही. स्थानिक नेत्यांसाठी ही लढाई कणकवली नगरपंचायतीच्या सत्तेची होती, पण उद्धव ठाकरेंसाठी ही लढाई सत्तेची नाही तर सिद्धांताची आणि अस्तित्वाची आहे. त्यांच्यासाठी कणकवलीत भाजपचा नगराध्यक्ष बसलेला चालेल, पण शिंदे गटासोबत हातमिळवणी करून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारणं हे त्यांना अजिबात चालणार नाही. त्यामुळेच हा प्रस्ताव ऐकताच उद्धव ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्थानिक समीकरणांपेक्षा राज्याच्या नॅरेटिव्हला जास्त महत्त्व दिलं. जेव्हा मातोश्रीवरून नाराजीचा संदेश कणकवलीपर्यंत पोहोचला, तेव्हा स्थानिक नेत्यांची धावपळ उडाली आणि मग सुरू झाला डाएट कंट्रोलचा म्हणजेच सारवासारवचा खेळ. या खेळातले 2 विरोधाभास बघा. विरोधाभास नंबर 1, वैभव नाईकांचा यू-टर्न. जेव्हा माध्यमांनी माजी आमदार वैभव नाईकांना विचारलं की ठाकरे तुमच्या प्रस्तावावर नाराज का आहेत, तेव्हा वैभव नाईक काय म्हणाले बघा. उद्धव ठाकरे नाराज नाहीत, मात्र त्यांना आम्ही या ठिकाणची स्थानिक राजकीय परिस्थिती सांगितली. ही एक क्लासिक राजकीय सारवासारव आहे. नाराजीची बातमी लीक झाल्यानंतर तसं काही नाही, आम्ही फक्त माहिती दिली असं सांगून वैभव नाईकांनी स्वतःचा फेस सेव्हिंग करण्याचा प्रयत्न केला. विरोधाभास नंबर 2, विनायक राऊत यांचं वज्रलेप विधान. एकीकडे वैभव नाईक नाराज नाही तसं मवाळ थांबण घेत होते, तर दुसरीकडे ठाकरेंचे कट्टर समर्थक माजी खासदार विनायक राऊत यांनी पार्टी लाईन क्लिअर केली. विनायक राऊत म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत शिंदे गट आणि भाजपसोबत युती आघाडी करायची नाही, अशा स्पष्ट सूचना उद्धव ठाकरेंनी राज्यभरातील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बघितलं तुम्ही, एकाच पक्षातले 2 नेते एकाच घटनेवर 2 वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहेत. वैभव नाईक स्थानिक राजकारण वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर विनायक राऊत राज्याची पार्टी लाईन वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या नाट्यावर शिंदे गटाची भूमिका शांत आहे. राजन तेली यांनी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला आहे असं म्हणून चेंडू वरिष्ठांच्या म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात ढकलला आहे. तर शिंदे गटाच्या इतर नेत्यांनी आम्ही महायुती म्हणूनच लढणार असे उत्तर दिलं आहे. तर मित्रांनो, कणकवली नगरपंचायतीच्या निमित्ताने सुरू झालेले हे आघाडीचं राजकारण एका झटक्यात सोबत थांबलं आहे. हा कणकवली पॅटर्न आपल्याला काय शिकवतो? हे प्रकरण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला या 2 स्तरांचं मधल्या संघर्षाचं उत्तम उदाहरण आहे. स्थानिक राजकारण इथे विचारधारा किंवा सिद्धांत यापेक्षा कोण कोणाला हरवू शकतो हे समीकरण महत्वाचं असतं. इथे सत्ते देणं हाच मुख्य हेतू असतो. वैभव नाईक आणि राजन तेली या स्तरावर विचार करत होते, जिथे कॉमन शत्रूला हरवण्यासाठी तात्पुरते मित्र शिंदे ठाकरे एकत्र आले तर काहीच बिघडत नाही. राज्य पातळीवरचा नॅरेटिव्ह इथे सत्तेपेक्षा सिद्धांत आणि अस्तित्व महत्वाचं असतं. उद्धव ठाकरेंसाठी कणकवलीची एक नगरपंचायत जिंकण्यापेक्षा गद्दारांना माफ न करण्याचा सिद्धांत पाळणं हे लाखपटीने जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त करून महाराष्ट्रातल्या त्यांच्या सर्व नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना एक अंतिम आणि स्पष्ट संदेश दिला आहे. भाजप आपला राजकीय शत्रू असेल, पण शिंदे गट हा आपला अस्तित्वाचा शत्रू आहे. भाजपसोबतच्या लढाईत तडजोड होऊ शकते, पण गद्दारांना सोबतच्या लढाईत कुठलीही तडजोड होणार नाही. आता तुम्हाला काय वाटतं?
उद्धव ठाकरेंनी घेतलेली ही सिद्धांताची भूमिका योग्य आहे की भाजपला हरवण्यासाठी स्थानिक नेत्यांनी सुचवलेली प्रॅक्टिकल आघाडीची रणनीती जास्त योग्य होती? तुमचं मत, तुमचं विश्लेषण खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. राजकारणात प्रॅक्टिकल असणं जास्त महत्वाचं की सिद्धांतावर ठाम राहणं? हे विश्लेषण तुम्हाला महत्वाचं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.